नाव तनिष्का दिलीप साळुंखे, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पौरी इयत्ता 7वीची विद्यार्थी। आज मी इथे स्त्रियांवरील वाढते अत्याचार, संरक्षण व उपाय या विषयावर माझे मत इथे मांडते। फोटोमधील मुलगी आपल्या आईकडे तिची परिस्थिती मांडताना आणि आपल्या आईला ती एक गोष्ट सांगते, ती मी तुमच्या पुढे मांडते। ती म्हणते, आई मी आणि सायली अंगणात खेळत होतो ग, बेधुंदपणे कशाचाही विचार न करता फक्त स्वतःचाच विचार करत खूप खुश होतो आई आम्ही तेव्हा। तितक्यात ना ते आपल्या ओळखीचे काका नाहीत का ग, आई ते तिथे आले। आई ते मला म्हणाले, मी तुला चॉकलेट देतो। मी एकदा नाही म्हटलं, मी दोनदा नाही म्हटलं, आई मी तीनदाही नाही म्हटलं, पण तुला माहिती आहे ना ग मला चॉकलेट किती आवडतं। मी गेले त्यांच्यासोबत, हो मी गेले त्यांच्यासोबत। आई जशी मी घरात गेले ना ग, घरात शिरताच काकांनी दरवाजाची कडी लावून घेतली ग। चॉकलेट खाण्यामध्ये मी एवढी गुंग होते की ते माझ्याशी खूप विकृतपणे वागत होते ग। मला ते खूप विचित्र वाटत होतं। मी त्यांना म्हटलं, काका माझं चॉकलेट संपलंय, मी घरी जाते। पण ते मला म्हणाले, मी तुला ड्रेस देतो। असं बोलून सुद्धा काका काही थांबलेच नाही ग। आई तू आणि बाबा फक्त गालावरच पापा द्यायचे ना ग। काका म्हणजे जे काही वागत होते ते खूप विचित्र होतं, मला ते नव्हतं आवडत। मी ओरडत होते, काका मला सोडा, काका काका। आई पण तिथे माझा आवाज ऐकण्यासाठी कोणीच नव्हतं ग। आई आता ना माझ्यात प्रतिकार करण्याची शक्तीच राहिली नव्हती ग, कारण अचानकपणे ते झालेल्या वेदना मला सहन होत नव्हत्या ग। आई तितक्यात काकांनी साईडची उशी घेतली, माझ्या नाकावर माझ्या तोंडावर ठेवली। त्या घरातल्या भिंती सुद्धा मला आता पंख्यासारख्या गोल गोल फिरताना दिसत होते। आई माझे डोळे फिरत होते आई, आणि तितक्यात मी शेवटचा श्वास घेतला। आई तेव्हा पण ना माझ्या डोळ्यात फक्त तुझाच चेहरा आला, कारण तू सांगायचीस, हो तू सांगायचीस की त्या काकांपासून दूर राहा, कोणाला चॉकलेट नको घेऊ, कोणासोबत नको जाऊ। पण आई नेहमी मीच का स्वतःला आवरावं, मीच का स्वतःला सांभाळावं। तू ही वाट चुकू शकते ना कधी कधी, आणि तेव्हाच का कोणी मला येऊन अडवावं। मला माहिती आहे आता तू रडत असशील, माझ्या फोटोला हार घालत असशील, आता मेणबत्त्या दिवे वगैरे घेऊन मोर्चे चालू असतील, पण मला हे नकोय आई, मला हे नकोय। मला तो नरधाम, तो राक्षस माझ्यासारखा तडफडायला हवाय। आई तो इतका कंटाळायला हवाय की मरण सुद्धा त्याच्या जवळ यायला घाबरायला हवाय। आई माझ्यासाठी तू एवढं करशील ना ग, आई मला तू न्याय मिळवून देशील ना ग, की जरी एक गोष्ट असली ना तरी यामध्ये तडफडणारी, रडणारी, स्वतःला न्याय मिळावा म्हणून सडणारी ती मुलगी खरी होती। देश बदलतोय, काळ बदलतोय, वर्ष बदलतोय, मात्र हा विषय काय बदलायचं नावच घेत नाहीये, कारण परिस्थिती या विषयाला बदलू देत नाहीये। बहुतेक जणांनी याचा विषय इथे सादर केला, आणि मला असं वाटतं की प्रत्येकाचा हाच विषय असायला हवा, कारण हा विषय तितकाच गंभीर आहे। जितका आपण या विषयाकडे दुर्लक्ष करतोय ना, तितका हा विषय दुर्लक्ष करण्यासारखा नाहीये। आणि हा आपला देश प्रगत घडतोय मुलींच्या बाबतीत, वरून खालपर्यंतची प्रगती। आधी फक्त मुलीवर बलात्कार व्हायचा, आता तिला जाळलं जातंय, जाऊन मारलं जातंय, मारून फेकलं जातंय। आधी फक्त 18-19 वर्षाच्या मुलीवर बलात्कार व्हायचा, आता ती 8